बऱ्याच वेळा आपण आता शिकवाय, आपण आता या ठिकाणी लग्न करणार, काही कार चालवणार, ते ट्रेनिंग स्कूलमध्ये जाणार, गाडी शिकणार. तुम्हाला काही लगेच अनुभव येत नाही. आता माझं वय 50 आहे. 50 वय झाले तरी मी परिपूर्ण ड्रायव्हर नाही. रोज काही ना काहीतरी शिकतो. लहान मुलगा सायकलवर चालला तो त्याच्याकडून सुद्धा काहीतरी शिकावं लागतं. म्हणून लगेच तुम्ही आता इथं लायसन भेटलं म्हणजे तुम्ही ड्रायव्हर झाले असं गृहीत धरायचं नाही. तुम्हाला लायसन कशासाठी दिले? तुम्ही गाडी चालवू शकता नियमाने. ज्या ठिकाणी 40चा वेग आहे, 60चा वेग आहे, 80चा वेग आहे, त्या पाठीचा जर तुम्ही कधी त्या दिशा दाखवल्या त्याप्रमाणे जर वागलात तर तुमचा मला वाटतं 99.99% अपघात होणार नाही. परंतु तुम्ही जर व्यसन करून गाडी चालवली तर 99.99% अपघात होणार. आई वडील भाऊ बहीण कोण असेल गाडीमध्ये ती सिगरेटसाठी आपल्याला काच खाली करावं लागतं. त्याचा धूर एवढा घातक असतो की आपल्या शरीरातलं फुफ्फुस पूर्ण नाकापासून केसापर्यंत पूर्णपणे आपल्या शरीराचं अवयव ढिल्लं करून टाकतं. म्हणून सिगरेट तर कुणी पिणारच नाही, या ठिकाणी कुणी पित नाही. दारूचं काही विचारू नका. दारू तुम्ही दारूला काय हातच लावता बरोबर ना? कारण आपल्याला माहिती घेते का कोण दारू घेते? अमृत आहे दारू आहे का? नाही ना. दारू कुणी प्यायची जर पेत असेल तर आता समजा तुझं 30 वय असेल, तुम्हाला जर 15 वर्षापूर्वी सवय लागली असेल तर 15 वर्ष झाले ती काही लगेच आज उद्या किंवा परवा महिना 2 महिन्यात सुटणार नाही. आस्ती 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 दारू सोडायची. एकदम सुटली तर उभा राहिला तर पडल चक्कर येईल आणि मेंदूला लागल, हॉस्पिटलला जावं लागेल. म्हणून थोडी थोडी सोडायची, परंतु ती सोडायची. दारू केल्यामुळे आज कधी असं झालं या ठिकाणी सर्वात जास्त दारू पिला आणि जाधव साहेब या तुमचा सत्कार करतो असं काही झालंय का? परंतु अगदी गरीब असू द्या, आपण काय आमचं रिक्षा चालक आहे का? रिक्षा चालक आहे का तुम्ही? हे आहे ना तुम्हाला काय रिक्षा चालक कोणी ऐकायला येतं ना बरं? हे अपंग आहे. दारू पिता तुम्ही कधी पण यांचा काय मी पाहत असतो, मी रिक्षाचा अध्यक्ष मी पाहत असतो काय का अशा लोकांचा सन्मान होतो बऱ्याच वेळेस. होतो का नाही? का ते व्यसन करत नाही. जरी शरीराने एखादा देवाने अवयव कमी दिला परंतु त्यांच्याकडे ते गुण आहेत. म्हणून आज त्यांना लायसन का दिलेले? आपल्याला 2 पाय 2 हात असताना पण आपण कधी कधी फेल होतो बऱ्याच वेळा. पुन्हा एकदा सर्वांना सांगतो, व्यसन करताना कुठलं व्यसन करायचं? चांगलं व्यसन करायचं. आपण चांगल्या लोकांशी राहायचं. आपल्या आजूबाजूला कोण आहे आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही. आपण जर व्यसन केलं तर आपले फक्त बायको मुलं यांना त्रास होत नाही, आपली आई वडील भाऊ बहीण काका मामा सर्व